नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारी अपडेट। आणि ही अपडेट आली आहे मित्रांनो ब्राझील या देशातून। असं काय घडलंय मित्रांनो ब्राझील मध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर असं काय घडलं आहे ब्राझील मध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य भावावर सोयाबीनची विक्री करण्यासाठी आपण कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। जर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर 100% या ठिकाणी होणार आहे आपला फायदा। तर चला मित्रांनो, आता जाणून घेऊया की असं काय घडलं आहे ब्राझील मध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। जर ब्राझील या देशाचा विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर एक चित्र त्या ठिकाणी उभं राहतंय की जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश। आणि या वर्षी ब्राझील मध्ये सोयाबीनचं उत्पादन विक्रमी पातळीवरती पोहोचणार आहेत, पण जेवढी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा थोडं उत्पादन घटण्याची शक्यता आहे। पण सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे अशी की जानेवारी महिन्यापासून ब्राझील मध्ये जो बायोडिझेलचा वापर आजवर 12% होत होता, आता सरकारने त्याला 14% करण्याचा त्या ठिकाणी जो आहे तो निर्णय घेतलाय। आता सरकारनं 12%चं 14% केलं, तुमचं म्हणणं असेल त्यांचा निर्णय, आमचं काय, आमचा संबंध काय? तर लक्षात घ्या मित्रांनो, 12%चं 14% करणं हा निर्णय व त्याच्या मागची पार्श्वभूमी बघा। आता तुम्हाला सांगतो, ब्राझील मध्ये बायोडिझेल त्या ठिकाणी जे वापरलं जाते, बरोबर आहे, तर हे बायोडिझेल जे आहे ना ते 100%पैकी 70% तर सोयाबीनचाच वापर होतो। मग मला सांगा मित्रांनो, 100 लिटर जर समजा तिथं आपण पेट्रोल डिझेल वापरत असाल तर 12% तिथं बायोडिझेल होतं, ज्याच्यामध्ये वापर कशाचा होता सर्वात जास्त, सोयाबीनचा। आणि 2% जर बायोडिझेल मध्ये या ठिकाणी वापर जर वाढला तर सोयाबीनचा वापर वाढणार, सोयाबीनची मागणी वाढणार, सोयाबीनची गरज वाढणार आणि वाढलेली ही सोयाबीनची मागणी आपल्या पथ्यावर पडणार, कारण ब्राझील मधून मग सोयाबीन निर्यात कमी होणार। म्हणजे ब्राझीलचं उत्पादन जरी वाढलं तर त्याचा काही खूप मोठा इम्पॅक्ट जागतिक स्तरावरती होणार नाही। आणि हे एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे आपल्याला जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसू शकतो। पण एक गोष्ट सांगतो, खूप मोठी तेजी येईल अशी शक्यता धरू नका बरं काय। तुम्हाला सांगतो यावर्षी 5200च्या वर बाजारभाव जाईल अशी शक्यता दिसत सुद्धा नाही। म्हणून तुम्हाला या अनुकूल घडामोडीमुळे 15 तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव 5000 दिसू शकतो। तिथं बऱ्यापैकी सोयाबीन विक्री करा आणि थोडं बहुत सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी शिल्लक ठेवा, ज्यामुळे होईल आपला फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाडाला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।